मंडळी, काल आपण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे असं यूट्यूबच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला. नक्की मला स्वतःला शंका होते की तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय की नाही, पण बऱ्याच जणांनी होमवर्क वगैरे सगळं केलं. याचा अर्थ तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बरंचसं कळतं. आणि एक छोटंसं लक्षात ठेवा की आता या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय करायला हवी. कारण आता काही दिवस तरी तुम्ही आणि मी आपण प्रत्यक्ष भेटू शकणार नाही, आणि मग याच अशा युट्यूबच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. कधी युट्यूब चॅनेलवर, कधी झूम ॲपमधून, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकमेकांना भेटणार आहोत. काल आपण सनचं प्रकरण पाहिलं. सनच हा एक वेगळा शब्द गणितातला मी तुम्हाला शिकवतो. ज्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे व्यक्त करता येत आहेत त्याला आपण संच असं म्हणतो. ते लिहिण्याच्या दोन पद्धती पण काल मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यातली एक पद्धत होती यादी पद्धत, लिस्टिंग मेथड, किंवा त्याला दुसरं एक नाव आहे रोस्टर मेथड, आणि दुसरी एक पद्धत होती रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म, गुणधर्म पद्धत. या दोन्ही पद्धतींचा आढावा काल आपण घेतला होता. आणि आता आपण थोडंसं पुढे जातो. संचाचे प्रकार. संचाचे प्रकार कोणते कोणते बघा. त्याचा हा पहिला प्रकार, एक घटक संच म्हणजे सिंगलटन सेट. त्याच्या नावातच त्याचं स्पष्टीकरण. म्हणजे ज्या संचामध्ये केवळ एकच घटक असतो, इन विच सेट देयर इज ओनली वन सिंगल एलिमेंट, त्याला आपण एक घटक संच म्हणतो. दॅट सेट इज अ सिंगलटन सेट. एक घटक संच, ज्या संचात केवळ एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच म्हणतो. सिंगलटन सेट in which set there is only one element, that is called the singleton set. Suppose A is equal to in curly bracket 5, पण इथे फक्त 5 हा एकच घटक. रिक्त संच म्हणजे या संचात एकही घटक नसतो त्याला आपण रिक्त संच म्हणणार आहोत. In which set there is no any single element, that is called the empty set or null set. It can be defined as a Greek letter phi. empty किंवा null set हा या ग्रीक अक्षराने सुद्धा आपल्याला व्यक्त करायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर असं असेल तर हा रिक्त संच नाही. यात शून्य हा एक घटक आहे आणि म्हणून हा रिक्त संच नाही. शांत संच, फायनाइट सेट, in which set the number of elements is countable and the list of the elements will ends at a certain limit. शांत संच, स अधिक अंत, म्हणजे ज्या संचातल्या घटकांच्या यादीला अंत आहे त्याला आपण शांत संच म्हणूया. ज्या संचातली घटकांची यादी केव्हा ना केव्हा संपणार आहे त्याला म्हणायचं शांत संच. फायनाइट सेट. चौथा प्रकार, अनंत संच. इनफायनाइट सेट, ज्या संचातली घटकांची यादी ही संपणार नाही, अनंत आहे, त्याला आपण अनंत संच म्हणतो. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन विच सेट हॅज नो एंड, अनकाउंटेबल, दॅट इज कॉल्ड द इनफायनाइट सेट. संचाचे साधारण हे प्रकार आपण पाहिले. या प्रत्येक प्रकारावर पुन्हा आणखी आपण त्याची उदाहरणं वेगवेगळी गणिताच्या रूपाने पाहणार आहोत. आता पुढे आपल्याला एक महत्वाची संकल्पना बघायची, समान संच, इक्वल सेट.
समजा ए हा संच फ्लो या शब्दातील अक्षर आहे. A is equal to in curly bracket FLOW. B हा संच वुल्फ या शब्दातील अक्षरांचा आहे. या दोन्ही संचातल्या घटकांकडे जरा लक्ष द्या. ए या संचातला प्रत्येक घटक बी या संचात आहे आणि बी या संचातला प्रत्येक घटक ए या संचात आहे. असं असेल त्याच वेळेला आपण म्हणणार आहोत ए आणि बी हे समान संच आहे. इक्वल सेट. Set A and set B are only equal when each and every element of set A is an element of set B and each and every element in set B is an element of set A. असं असेल त्याच वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत इक्वल सेट. आपण आतापर्यंत काय शिकलो ते तुमच्या परत एकदा लक्षात आणून देतो. आपण सिंगलटन सेट शिकलो होतो. त्यानंतर आपण शिकलो एम्प्टी सेट किंवा नल सेट. त्याच्यानंतर आपण शिकलो शांत संच फायनाइट सेट आणि त्यानंतर अनंत संच इनफायनाइट सेट. आणि आता आपण जो प्रकार पाहिला होता तो इक्वल सेट समान संच. आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करणार. त्यांनी काही संच दिले आणि ते इक्वल सेट आहेत की नाही, समान संच आहेत की नाही हे आपल्याला जस्टिफाय करायचंय, बघायचं, पडताळून पाहायचं. ए बरोबर 3x वजा 1 बरोबर 2. बी बरोबर b equal to in curly bracket x such that x is a natural number but x is neither a prime nor composite. म्हणजे मराठीत सांगायचं तर x ही नैसर्गिक संख्या आहे, पण x ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. आणि तिसरा एक सेट दिलाय C. x such that x belongs to n and x less than 2. x ही नैसर्गिक संख्या आहे पण x ची किंमत 2 पेक्षा कमी आहे. हे समान संच आहेत की नाही ते आपल्याला पडताळून पाहायचं आहे. a ची किंमत आपण यादी पद्धतीमध्ये जरा बघूया. त्याने दिलेलं आहे 3x वजा 1 बरोबर 2. हा वजा एक पलीकडे जाताना त्याच्यात ऍड होणार आणि म्हणून 3x बरोबर 3 आणि म्हणून x बरोबर 1 आणि म्हणून a ची किंमत यादी पद्धतीमध्ये येते 1. b नैसर्गिक संख्या आहे पण ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त पण नाही, अशी एकमेव संख्या आपल्याकडे आहे ती म्हणजे 1. सो b इज इक्वल टू 1
इन लिस्टिंग मेथड x ही नैसर्गिक संख्या आहे, पण x दोनापेक्षा लहान आहे. नैसर्गिक संख्यांच्या बाबतीत काल मी तुम्हाला सांगितलं होतं, नैसर्गिक संख्यांची सुरुवातच एकापासून होते, 1 2 3 4 5 6 अनंतापर्यंत. पण इथे x ची किंमत दोनापेक्षा कमी आहे, आणि दोनापेक्षा कमी असलेली एकमेव संख्या एक. तर नीट लक्ष द्या, ए बी आणि सी या तीनही ठिकाणी जे घटक आहेत ते समान आहेत, आणि म्हणून आपण म्हणू शकतो ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ट्राय टू अंडरस्टँड. कळतंय सगळ्यांना? पुन्हा एकदा लक्षात घ्या, ए यादी पद्धतीमध्ये त्यातला घटक आलाय एक, बी मध्ये पण तोच आणि सी मध्ये सुद्धा तोच आहे, आणि म्हणून ए बी आणि सी हे समान संच आहेत. ए बी सी आर इक्वल सेट्स. पुढचं गणित जरा बघणार आहोत आपण. अजून एक पडताळून पाहायचा. ए हा सम मूळ संख्या आहे. ए हा संच सममूळ संख्येचा इव्हन प्राईम नंबर, आणि आपल्या सगळ्या नैसर्गिक संख्यांमध्ये सममूळ संख्या केवळ एकच आहे, आणि ती म्हणजे 2. त्यानंतर पुढचं सांगतो मी तुम्हाला. x such that 7x minus 1 is equal to 13. x such that 7x minus 1 is equal to 13. 7x वजा 1 बरोबर 13. आता इथे बघा, 7x वजा 1 बरोबर 13. हा वजा 1 पलीकडे जाताना त्यात मिळवला जाणार, आणि म्हणून 7x बरोबर 14, आणि म्हणून x ची किंमत इथे येणार आहे 2, आणि म्हणून यादी पद्धतीमध्ये बी ची किंमत आली 2. आता आणखी एक संच आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. ए आणि बी असे दोनच प्रदत्त संच या दुसऱ्या गणितामध्ये दिले. ए मध्ये घटक आहे 2 आणि बी मध्ये पण 2. तेच घटक आहेत, आणि म्हणून ए आणि बी हे समान संच आहेत. ए अँड बी आर द इक्वल सेट्स. आणि आता तिसरं गणित मी घेतोय, चौथं गणित तुम्हाला होमवर्क साठी मी देतोय. ए ही नैसर्गिक संख्या आहे आणि शून्यापेक्षा लहान. आपल्याला बघायचं आहे की ते रिक्त संच आहेत की नाही. दिलेले संच हे रिक्त संच आहेत की नाही ते आपल्याला बघायचं आहे. ए असा आहे की ए ही नैसर्गिक संख्या आहे पण शून्यापेक्षा लहान आहे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 2 3 4 या धन संख्यांनी सुरू होते. शून्यापेक्षा कमी असलेल्या संख्या त्या नैसर्गिक संख्या नाहीत,
त्या पूर्णांक असू शकतात, त्या परिमेय संख्या असू शकतात, पण नैसर्गिक संख्या नसतात. आणि म्हणून हे हा रिक्त संच आहे. याचं कारण द्यायचे आपल्याला. याचं कारण पुढे लिहिणार आहात तुम्ही. बिकॉज नो एनी नॅचरल नंबर लेस दॅन 0. शून्यापेक्षा लहान कोणतीही नैसर्गिक संख्या नाही. बी, x such that x square equal to c. x वर्गची किंमत 0 येते, म्हणजेच x ची किंमत पण 0 येते. पण इथे x ही कोणती संख्या ही दिलेलं नाही. ही पूर्ण संख्याही असू शकते आणि म्हणून बी मध्ये घटक आहे. बी हा रिक्त संच नाही, कारण त्याच्यात घटक आहे 0. आणि सी ची किंमत दिलेली आहे बघा. सी x such that x minus 2 is equal to 0. Provided x belongs to n. x असा आहे की 5x वजा 2 बरोबर 0 आणि x हा n चा घटक आहे, नैसर्गिक संख्या आहे. इथे बघा 5x वजा 2 बरोबर 0, म्हणून 5x बरोबर 2 आणि म्हणून x बरोबर 2/5. बट 2/5 is not natural नंबर. पण 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही आणि म्हणून सी हा सुद्धा रिक्त संच आहे. मंडळी, आपण 1.2 मधली काही गणित सोडवली चौथा गणित होमवर्कसाठी. आजचा व्हिडिओ आपण थांबवतोय, पण तत्पूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ दाखवा. धन्यवाद.